काय हा डब्बा टीव्ही बघायला लागतोय? चांगला मोठा टीव्ही आला होता काय? आमच्या सुनेला भिकेचे डोहाळे लागलेत ना. ये ये आई, आहे का तू घरात? आहे. ये बस बस बस. पर्स द्या. मी चालता येतं ना? बरं वाटतं ना तुला? बस. मोहित मी ठीक आहे. ती पर्स आहे. बस तू शांत बस. बरं वाटतं ना? पण नक्की थांब आलो मी पाणी. अरे नाही म्हणजे मी आताच नाव काढलं होतं तुझं. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. पण असा चेहरा का पडला हिचा? आई असं काय करतेस तू? चेहरा पडणार नाही तर काय होणार? सकाळपासून काय खाल्लं नाहीये तिने, जेवली नाहीये ती. तू पण ना कमाल करतेस आई. माझा डबा भरलेला दिला आणि तिचा डबा रिकामा दिला. रिकामा? अरे झाला असेल चुकून. तुला जरा लक्ष देऊन काम करता येत नाही का ग? तू माझ्यावर आवाज सोडून बोलू नकोस हा. आणि होता असं एखाद वेळी चुकून. आणि काय ग वाजले किती? घरी यायला काही वेळ आहे की नाही? बाहेर अंधार पडलाय. घरच्या सुनेने संध्याकाळी लवकर घरी यायचं एवढं पण कळत नाही का ग तुला? पण मी आणि मोहित आता एकत्रच आलो. म्हणजे ऑफिसमध्ये थोडं काम होतं ते संपवलं आणि आलो. हे बघ अवनी, तू तुझी मोहित बरोबर तुलना करू नकोस. अगं तो मुलगा आहे, तू सून आहेस. नाही तुम्हा आत्ताच्या मुलींना ना जबाबदाऱ्या म्हणून नकोच असतात. कसं आहे ऑफिसच्या नावाखाली घरची कामं टाळायची नाही तर सासूकडनं करून घ्यायची. ठीक आहे मी उद्यापासून लवकर येईन. नाही उद्यापासून नाही, आत्तापासूनच तुझी सगळी नाटकं बंद. सगळा वेळ तुझा त्या फोन मध्ये जातो. फोन दे अवनी. फोन कशाला हवाय? कशाला हवाय म्हणजे? मला तुझा फोन हवाय. फोन बंद करायचा, अजिबात कोणाशी बोलायचं नाही. मला फोन दे. म्हणजे घरनं फोन आला, काही काम असेल, ऑफिस मधनं काही फोन येतात, फोन नाही देणार मी तुम्हाला. अवनी मी तुला शेवटचं सांगते, तुझा फोन मला ताबडतोब दे. मला माहितीये तुम्ही चिडलाय, पण याचा अर्थ असा नाही की मी वाटेल ते ऐकून घे. मोहित तुम्ही बोला काहीतरी. आणि मी म्हंटलय ना तुम्हाला मी उद्यापासून लवकर येईन, घरातली सगळी कामं करेन, मग फोन कशाला हवाय? मोहित तू काही बोलणार आहेस की नुसतं ऐकून घेणार आहेस बायकोचं? एक मिनिट आधी फोनवर बोलतो मग काय ते बोलतो. हॅलो हा बोला. हा हो 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 लगेच येतो. आलोच. कंटिन्यू. तुझी ही आगाऊ बायको मला वाटेल ते बोलते आणि तू ऐकून घेतोयस. मी फोन देणार नाहीये. तुला असं नाही वाटत तू खूप जास्त बोलतेस? मोहित हा तुम्ही काही बोलणार आहात का? ही नसती जबरदस्ती, मी नाही ऐकून घेणार. आई तुला कळत नाही का ग? कशाला हवाय तुला तिचा मोबाईल? कशाला हवाय म्हणजे काय? एक नंबरची नाटकणी आळशी आहे तुझी बायको. जाऊ दे ना. हे बघ मला ना हे तुझं असलं सगळं ऐकत बसण्यात अजिबात वेळ नाहीये, इंटरेस्ट नाहीये. मला एक महत्वाचं काम आहे, मी चाललो. अरे तुझं ना हल्ली लक्ष ना. मोहित ही काल आलेली ढब्बी माझं कसं ऐकत नाही ना तेच बघते मी आता. झालं ना? ऑर्डर पूर्ण आहे ना? हो हो. ठीक आहे थँक्यू. दादा खूप काम केलं आज. हो तुला तर घोरभर चहा हवा असेल ना? कब्बर हवाय मला. एक कब्बर आणि घोरभर चहा. काय तू बरोबर बोलत होतीस. सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केले ना तर अशक्य असं काहीच नसतं. खरं म्हणजे ही सगळी तुमची मेहनत आहे. आम्ही जेव्हा खचतो ना तेव्हा तुम्ही धीरानं उभ्या राहता, मेहनत करता, म्हणून हे सगळं आहे. नाहीतर दादा असं काय बोलतो? आपण मदत केलीच ना. मग त्या बदल्यात चहा मिळणार आहे ना?
नलू मावशी ओम नलू मावशी तू कशी आहेस तू? मी बरी आहे ना राजा. ऐक ना, मी जे काही अरे तू बरा आहेस ना? अरे काय सुमन बघत काय बसली आहेस? चहा टाक ना आणि पाणी आण ना. हो आणते, बसा. या कसे आहात तुम्ही दादा? मस्त मजेत. थँक्यू. चहा होतच आहे. हो. ओम अरे बाळा तू अचानक कसा आलास? अगं मी गेला महिनाभर आलो नव्हतो, तर नवीन औषधं घेऊन आलोय. अहो गोळ्या आहेत माझ्याकडे. दादा तुम्ही औषधं संपवली नाही, त्याचा अर्थ का नाही संपवत आहे तुम्ही औषधं? तुम्ही औषधं घेतली असती तर ती राहिली नसती ना अशी. तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना? अरे दादा हा जा विचारतोय तुला. हो. शब्दात पकडलेस तू. ए, ओ, अरे हे बघ अरे तो हे घे. बघू. बघ गोळ्या दादा नाही, बघूच मला. काय दादा तुम्ही औषधच घेतली नाहीयेत. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? वेळेवर सगळी औषधं घ्या. सकच पडला. झालाय चहा, देते पटकन. काय झालंय? काही नाही रे. मावशी तुझ्या डोळ्यात दिसतंय काहीतरी झालंय. तू कसला तरी विचार करतेस. मला खूप काळजी वाटते स्वीटूची. म्हणजे जेव्हा ती तुमच्या घरी राहत होती ना तेव्हा शकू होती तिची काळजी घ्यायला, पण आता ती तिच्या सासरी राहते. तिच्या सासूला तसंही त्यांचं लग्न मान्य नाहीये. त्यांचा स्वभाव म्हणजे जास्त स्पष्ट बोलतात त्या. नाही मग तू काळजी नको करूस. हे बघ आपली स्वीटू खूप स्ट्रॉंग आहे, प्लस तिचा स्वभावही मनमिळावू आहे, त्यामुळे ती काळजी घेईल सगळ्याची. आणि मोहितचं तिच्यावर खूप प्रेम आहे. सो त्यांचा संसार खूप सुखाचा होईल. नाही ते तर आहेच म्हणा, आणि त्या दोघांचा संसार आहे ते बघून घेतील. पण काय माहित नाही, मला खूप काळजी वाटते. मला आठवण येते रे तिची. तुला आठवण येत असेल तर तिला फोन कर, त्याची बोलून घे. फोन नंबरशी संपर्क करू इच्छिता ओम? तो सध्या स्विच ऑफ फोन आहे. लागत नाहीये तिचा. बंद आहे म्हणते. तिचा कधी फोन बंद नसतो. नाही असं कसं बंद आहे? शांत हो. दादांना कळलं तर तेही पॅनिक होतील. नाही मला 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 काळजी वाटते. एकदा तरी स्वीटूला बघायला हवं. मी तिला बघितलं ना तर माझ्या जीवात जीव येईल. एक काम करू, आपण तिला भेटून येऊ. जाऊया, लगेच निघूया. हो लगेच निघूया. चल यांना सांगूया की आपण बाहेर चाललोय कुठे. ठीक आहे, चालेल. चल. अपना सपना मनी 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 मनी, अपना सपना मनी मनी मनी, अपना सपना मनी मनी. हॅलो मॅम.
नाही तुमच्या मनी ध्यानी पण नसेल, इतकं मोठं काम मी केलं तुमचं. ते म्हणजे त्या डब्बीला या घराबाहेर मी घेऊन गेलोय आणि माझ्या घरी घेऊन गेलो मी आता तिला राहायला. मग माझे पैसे द्या आणि काय तो हिशोब क्लिअर करून टाका आपला. कसले पैसे? तू तुझ्या बायकोला तुझ्या घरी राहायला घेऊन गेलास, त्याचे पैसे मी तुला द्यायचे? मॅम पण त्या डब्बीला या घराबाहेर ने असंच डील ठरलं होतं ना आपलं. कसलं डील? मी तुला व्हिडिओ दाखवला म्हणून तू घाबरून निघून गेलास. एक काम धड जमलेलं नाहीये तुला. मला उगाच धमक्या देऊ नकोस. अब क्या कांड कर रही है बेबी? तुम पर तो मुझे बिल्कुल भरोसा नहीं रहा. और ये मोहिता, ये तो तुम्हारे राइट हैंड की क्रिकेट है. जो होता है ना सब इसी मोहिता की वजह से होता है. मॅम ही चीटिंग आहे. तुम्ही असं नाही करू शकत. नाही तर मी त्या डब्बीला परत इथे आणून सोडेन ना. शट अप मोहित. कोण आहे? बघ कोण नाहीये. मला वाटलं जादू आला की काय सिमल्यावरून परत. आणि कोणी असलं ना तर मी घाबरत नाही. आणि आता मी सांगते ते ऐकायचं आणि करायचं. आपल्या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 30% पडलेत आणि मैथिलीच्या कंपनीचे शेअर्स अचानक वाढले. ते का वाढले, आपले क्लायंट्स तिच्याकडे का गेले, ही सगळी माहिती मला लगेच मिळाली पाहिजे. ओके गो. अजूनही या बाईला माझा फायदा करून घ्यायचा. ते असं करून बिझनेस वाढतोय. चॅप्टर बाई. गो. येस येस येस. दे फोन दे तुझा. ते तुम्हाला म्हटलं ना की मी फोन नाही देणार आहे तुम्हाला. अवनी फोन दे. काय करताय तुम्ही? आता डब्यात का ठेवला फोन? मोठ्यांचं ऐकायला शिकवलं नाहीये का ग तुझ्या घरच्यांनी? फोन द्या मला. हे बघ, वेळीच ऐकलं असतास ना ही वेळ आली नसती. आता झालाय ना तो खराब, होईल ठीक. आई 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 मी आत अडकले. मला खूप भीती वाटते. बस वाढूया. आई प्रत्येकालाच कसं ना कसं तरी फोबिया असतो. बस बोंबलं का? कळतंय ना हे तुला? मग सांग ना त्यांना पण. हो हो हो. आई आई पण दरवाजा. त्याआधी तुला सांगतो, कारण काय ना पाण्यात पूर्ण काय असतं ना मला चांगलंच माहिती आहे. आई तुला माहिती आपल्याला जर पोहायला येत नसेल ना, तर नाका तोंडात पाणी जायला लागतं, उभं आई आणि मग हळूहळू डोळ्यामध्ये रक्त जमा व्हायला लागतं. चल मावशी, ऐक ना, तू जा पुढे, मी इथेच थांबतो. अरे प्लीज. ताई येऊ का? पण मी प्रत्यक्षात बघितलं. तुम्ही काय सांगतो? आणि मग अचानक तिकडे डोळ्यात रक्त जमा व्हायला लागतं. भेटावंसं वाटलं ना स्वीटूला, म्हणून मी. अहो पण काय तुम्ही काही न कळवता फोन तरी कळायचं ना. तुला माहिती जीप तर आधीच बाहेर ठीक आहे, आता आलाच तर या. कसं ताई माफ करा, मी फोन करण्याचं. ताई टीव्हीचा आवाज जरा. मी बघतेय ना, तुम्ही बोला.
पण ते तुम्ही फोनचं काय बोललात? नाही, फोन लागत नाहीये स्वीटूचा. अरे देवा, फोन लागत नाहीये का? देव जाणे कुठे भटकतीये. म्हणजे ती घरात नाहीये? नाही ना, अहो बाहेर गेलीये. मला सांगते, या हल्लीच्या मुली ऑफिसच्या नावाखाली मस्तपैकी मज्जा मारत असतात. उशीर होणार असेल तर फोन करून कळवायचं ना की उशीर होणार आहे. पण एवढे सुद्धा साधे संस्कार नाहीत हो तुमच्या मुलीकडे. अगदी मातीचा गोळा दिलाय तुम्ही. आता आम्हीच त्याला आकार देत बसायचं. ठीक आहे हो, आमचा मोहित, त्याला ऑफिसात खूप कामं असतात, तर काय करणार, कुठं उशीर. पण हिचं काय, आता मी काही जागत बसणार नाहीये. मला ना फार झोप येते, मी झोपून घेणार. तुम्ही थांबणार आहात का अजून? नाही म्हणजे खूप उशीर झाला हो, म्हणून म्हटलं. नाही, निघते मी. ताई, पण स्वीटू आली की तिला फोन करायला सांगाल. या, आता तुम्हाला फोन करून सांगायला मी जागी असायला हवं ना. नाही, तसं नाही हो. म्हणजे स्वीटूला एवढा उशीर कधी होत नाही हो. कोण म्हणालं? हा? म्हणजे तुमची मुलगी तुमच्या मागे कसं वागते ते तुम्हाला माहितच नाही? असं का म्हणताय तुम्ही? ताई, हे बघा, कारणाशिवाय ती नाही वागणार अशी. हो, नाही, तुम्ही तुमच्या लेकीचीच बाजू घेणार हो. तुमच्या लेकीचं असं भलत्या वेळी बाहेर राहणं, तिच्या माहेरच्यांचं असं भलत्या वेळी घरी येणं, काही बोलायची सोय नाही. नाही, मी निघते. तुम्ही झोपा. आणि माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण ताई, स्वीटू आल्यावर तिला नक्की मला फोन करायला सांगा. काय मुलगी आहे ना, काळजी वाटते. हो, निघते. आम्ही फोन करायला सांग. हा, या. ओम, निघूया. मावशी, भेटली स्वीटू? नाही अरे, ती ऑफिस मधूनच आली नाहीये अजून. ऑफिस मध्येच फोन बंद झाला असेल म्हणून लागत नसेल. मी ताईंना सांगितलंय घरी आल्यावर फोन करेल ती. स्वीटू आणि मोहित तर माझ्या आधीच ऑफिस मधून निघाले होते. अरे, स्वीटूची चप्पल. मावशी, तू पुढे निघ, मी थांबतो इथे. स्वीटू आली नाहीये म्हणून काळजी वाटते ना तुला? ओ ऐक ना, आपण इथे बाहेरच थोड्या वेळ थांबूया. नाही, तू टेन्शन नको घेऊस. आणि मला जरा स्वीटूकडे काम आहे. ऑफिसची एक फाईल हवी तिच्याकडून, म्हणून मी थांबतो. मग मी जाऊ का? हो, तू निघ. ये ना, मी तुला रिक्षात बसून देतो. रिक्षा? नाही ओम, ऐक ना. काय झालं? नाही, काही नाही. तू थांबतोयस ना, मी पण थांबते तुझ्याकडे. अगं तू जा, तू बस रिक्षात. ऐक ना, एकदा मी तिला बघितलं ना की माझ्या जीवात जीव येईल. मी तिला सांगतो फोन करायला. काळजी नको करू. रिक्षा सांग. हा, फोन करायला सांग. दादा, स्टेशनला सोडा. काहीतरी गडबड आहे. स्वीटू घरीच आहे, तिच्या सासूबाई सांगत नाही. मी तुला एकटं सोडून कुठेही जाणार नाही, स्वीटू.